ह्या फिल्मचं कास्टिंग जे आहे ते त्या फिल्मचं बॅकबोन आहे. ओमनी प्रत्येक कॅरेक्टर जसं आगरकर असतील, विष्णुशास्त्री चिपळूणकर असतील किंवा जी महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत तिचे 2-2, 3-3, 4-4 पर्याय माझ्यासमोर ठेवले आणि मग आम्ही ते कास्ट करत गेलो. मग त्यांची आर्टिफिशियल प्रोस्थेटिकची टकलं लावून विषा लावून त्यांची ट्रायल्स आम्ही केल्या. उत्कृष्ट गुणी असे मराठीतले अभिनेते अभिनेत्री या फिल्ममध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी मी म्हणजे लुक या दृष्टीने पुरेपूर काम करण्याचा प्रयत्न करतो. मी जगातले उच्चयावत कॉस्मेटिक्स, जगातलं उच्चावत जे काही प्रोस्थेटिक्सचं तंत्र आहे, त्यानंतर मिशा आहेत, घेरे आहेत, टक्कल शेंड्या जे काही आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या त्या काळातला समाज या फिल्ममध्ये आहे. त्यामुळे त्या समाजाचे त्या पद्धतीने लुक्स आहेत ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला, तसं कास्टिंग केलेलं आहे. आता पाहू, कारण आम्ही एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा कॅमेरा वापरतो आहे एलेक्सा नावाचा आणि तो तसा तेवढा मेकअप फ्रेंडली नाही आहे. त्याच्यामुळे अतिशय जपून काम करावं लागतं आहे, कारण तो लगेच पकडतो कुठल्याही शार्प आहे कुठल्याही प्रकारची. जर तुम्ही टोनमध्ये किंवा टेक्निकमध्ये गडबड झाली मेकअपची की लगेच ते वाईट दिसतं ते कॅमेरा. आणि सुबोध भावे आम्ही अगदी 24-25 वर्षापासून ते त्यांचे स्टेजेस आहेत. 30-35 वय, त्याच्यानंतर 40-45 वय, 50-55, मग 60 किंवा 58-60, मग मंडाले तुरुंगात जायच्या आधी चेहरा तो अतिशय उत्कृष्टपणे करण्याचा प्रयत्न केला आहे.